पत्नीला सोडून माझ्याबरोबर राहा, तुझ्या मुलाचे माझ्या मुलीशी लग्न करून दे आणि 30 लाख रुपयांची परतफेड कर अथवा सूस येथील फ्लॅट नावावर कर या कारणावरून अनैतिक संबंधातून एका महिला वकिलाने आपल्या समोर लॉजमध्ये एकाला आत्महत्या करायला भाग पाडलं। अंकुश डांगे वय 45 राहणार बालेवाडी असे आत्महत्या केलेल्याचं नाव आहे। या प्रकरणी अंकुश डांगे यांच्या पत्नीने बंड गार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी माढा तालुक्यातील 42 वर्षाच्या महिला वकिलावर गुन्हा दाखल केलाय। ही घटना पुणे स्टेशन समोरील होमलँड लॉज मध्ये 9 जानेवारी 2025 रोजी घडली। अंकुश डांगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा ही महिला वकील तेथे उपस्थित होती। या महिला वकिलाचे पती न्यायाधीश असून त्यांना त्यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंधाची कल्पना होती असे पोलिसांनी सांगितलं। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ऑक्टोबर 2024 पासून सुरू होता। आरोपी महिला वकील आणि अंकुश डांगे यांची व्यवसायातून ओळख झाली, त्यातून मैत्री आणि प्रेमसंबंध निर्माण झाले। ही आरोपी डांगे यांना तू पत्नी आणि मुलीला सोडून देऊन माझ्याबरोबर राहा अन्यथा आत्महत्या कर असे म्हणत होती। डांगे यांचा मुलगा आणि आरोपींची मुलगी यांचे लग्न लावून दे तसेच फिर्यादीचे बार अँड रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयाचे सुशोभीकरण करण्याकरिता डांगे यांनी तिच्याकडून 30 लाख रुपये घेतले होते। हे पैसे परत कर नाही तर सूस येथे असलेला फ्लॅट माझ्या नावावर कर असे सांगून ती डांगे यांना मानसिक त्रास देत होती। आरोपी महिला वकिलाने 9 जानेवारी रोजी अंकुश डांगे यांना होमलँड लॉज मध्ये बोलावून घेतले। पत्नी आणि मुलीला सोडून दे आणि माझ्याबरोबर राहा नाहीतर आत्महत्या कर असे तिने अंकुश डांगे याला सांगितलं। तेव्हा अंकुश डांगे यांनी तिच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटलं आहे। पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।